प्रधानमंत्री आवास योजना के तहत निर्मित आवासीय परिसरों में कथित अवैध गतिविधियां संचालित होने के आरोपों को लेकर भाजपा युवा मोर्चा ने आंदोलन किया। महानगर अध्यक्ष सचिन करारे के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने नागपुर सुधार प्रन्यास के अध्यक्ष का घेराव कर प्रशासन के खिलाफ विरोध जताया। आंदोलनकारियों का कहना है कि जरूरतमंद लोगों के लिए बनाई गई आवासीय परियोजनाओं में यदि अवैध गतिविधियां चल रही है तो ये गंभीर मामला है और इस पर निष्पक्ष जांच होनी चाहिए। भाजपा युवा मोर्चा ने मांग की है कि पूरे मामले की गहन जांच कर दोषी अधिकारियों और संबंधित लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाए। साथ ही प्रधानमंत्री आवास योजना के मूल उद्देश्य को बनाए रखने और लाभार्थियों के हितों की रक्षा करने के लिए प्रभावी कदम उठाने की भी मांग की गई है। माननीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय दयाशंकरजी तिवारी आणि माननीय पूर्व नागपूर के लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सिम्बायोसिस कॉलेजच्या थोड्या अंतरावर सुरू असलेल्या बियर शॉपीच्या नावाखाली एक बियर बार आणि एक ज्या प्रकारे पब त्या ठिकाणी त्यांनी उघडलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी माननीय सभापतींना निवेदन दिलेलं आहे। ते प्रधानमंत्री आवास योजना आहे, ते त्याचे जो ब्लॉक आहे तो जीवनावश्यक वस्तूसाठी लोकांना दिला जातो। मेडिकल असो, फार्मसी असो, किराण्याची दुकान असो, फळभाज्यांची दुकान असो, पण सरासरी त्या ठिकाणी एक बियर शॉपी बियर बार त्या ठिकाणी उघडण्यात आलेला आहे आणि ते MMRDCच्या अधिकाऱ्याच्या अलगर्जीपणामुळे या त्यांच्या काही विशेष प्रेमामुळे एक्साइज वाले आणि हे MMRDCचे अधिकारी यांच्यामुळे त्या ठिकाणी ते उघडण्यात आलेलं आहे आणि ते तात्काळ बंद करण्यात यावं। तिथल्या युवकांनी तिथल्या महिलांनी आमच्या समोर तक्रार केल्या की रात्री कॉलेजचे मुलं या ठिकाणी येतात आणि सरासरी दारूचे प्रमाण आणि मुलं मुली हे सगळ्याच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते। म्हणून आमदार साहेबांकडे ते तक्रार आली, माननीय अध्यक्षांकडे तक्रार आली। त्याच्यानंतर सूचनेनुसार आम्ही आज सभापतींना भेटणार आहे। हे 6 दिवसाच्या आतमध्ये आम्ही त्यांना वेळ दिली आहे की 6 दिवसाच्या आतमध्ये की तुम्ही याच्यावर कारवाई करा, अन्यथा तिथले नागरिक आणि महिला घेऊन युवा मोर्चा आपल्या स्टाईलने ते बंद केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आम्ही माननीय सभापतींना सांगितलं। आणि त्या ठिकाणी अवैध अतिक्रमण जे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे ते त्वरित त्या ठिकाणी हटवण्यात यावं अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने आज माननीय सभापतींना केलेली आहे।